गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. नमस्कार मित्रांनो, मी हर्षल तुमचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आई एकविरा फिश सप्लाय. तुम्हाला तर बहुतेकांना माहितीच असेल मी काय करतो काय नाही. आपलं मच्छीचा बिझनेस आहे. आपण मासे घेतो धक्क्यावरून आणि आपलं दादरला फिश मार्केट आहे त्याच्यामध्ये आपण विकत असतो. तरी आज आहे संडे, आजची तारीख आहे 22 आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 3:05 झालेले आहेत. आपली सकाळ झालेली आहे मित्रांनो. आज आपल्याला जायचं आहे मासे घेण्यासाठी ससून डॉकला तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं, त्याला चांगला प्रतिसाद दिला आणि आज त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ टाकत आहे. पाहूया आता आपण सकाळी 3 वाजता निघतो घरून, तेव्हा आपल्याला चांगले मासे मिळत आहेत. तरी बघूया आता आपल्याला आज काय मिळतं आणि काय नाही. मागच्या रविवारी होती महाशिवरात्री, तर महाशिवरात्रीला बहुतेक आपले मराठी लोक आणि हिंदू लोक मासे खात नाही. त्यासाठी आपण मागच्या रविवारी आणि बोटी पण नव्हत्या जास्त. मी तर गेलेलो धक्क्यावरती मासे घ्यायला, कारण का मला जाणं भागच आहे. पण त्यासाठी मी मागच्या रविवारचा व्हिडिओ जो आपला व्लॉग असतो तो मी अपलोड केला नाही. बघूया आज आपल्याला तिकडे धक्क्यावरती किती बोटी आहेत, कसं मासे मिळतात, आज भाव काय आहे त्याच्यावरती डिपेंड होतं. आपली गाडी तुम्ही पाहू शकता, मागे पिशव्या वगैरे आपण सगळे घेतलेल्या. आपली तयारी तर झालेली आहे मित्रांनो. सकाळचे 3-3:15 वाजलेले आहेत. तरी आपण आता भेटूया कुलाब्याला, पाहूया ससून डॉकवरती जाऊया. आपल्याला सकाळी काही सुरमई पाहिजेत आणि हलवे वगैरे पाहिजेत. मासे काय मिळतात ते आज बघूया. भेटूया आता आपण डायरेक्ट ससून डॉकला मी जात आहे. बघूया आपल्याला तुम्हाला ससून डॉक दाखवतो आज कसं आहे काय नाही, आज किती बोटी आहेत आणि बोटीवरून मासे कसे काढले जातात ते तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला खूप काही मासे दाखवण्याचा मी प्रयत्न करेल आणि जेवढं माझ्याकडून कॅप्चर करता येईल धक्क्यावरचे बोटी किंवा बोटीवरून कसे मासे काढले जातात ते तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेल. थँक्यू. तर भेटूया आता आपण डायरेक्ट ससून डॉकला. सकाळ झालेल्या आहे मित्रांनो, आपण पोचलेल्या ससून डॉकला. तुम्ही पाहू शकता हा ससून डॉकचा रस्ता आहे पूर्ण. सगळ्या बायका आहेत, बाहेर गावचं मावरा येतं म्हणजे मुंबईमधलंच पण वेगळ्या लोकेशनचं. हे आपल्या सातपडीच्या बायका वगैरे बसलेल्या फायनली मित्रांनो आपण पोहोचले ससून डॉकला. हे आहे मधली साईड. मागच्या रविवारपेक्षा ह्या रविवारी खूप गर्दी आहे, तुम्ही पाहू शकता. मागच्या रविवारी एवढी गर्दी नव्हती. ह्या रविवारी तर आता चालायचं वाटतं. आज मला वाटत नाही जास्त व्हिडिओ शूट करता येईल. तुम्ही पाहूया. मित्रांनो तुम्ही गर्दी पाहिली असेल, आपण एक सुरमई घेतलेली आपल्याला मिळालेल्या मोठी जम्बो ही शाईन बघू शकता. सो फायनली आपण घेतलेलं सुरमई, हलवा, पापलेट. हलव्याची फ्रेशनेस चेक करू शकता तुम्ही मित्रांनो. हलवा किती फ्रेश आहे. हाय हलवा, फक्त क्वालिटी. हलवा, पापलेट, सुरमई, रावस हलवा आणि बघू शकता इकडे अजून दुसरे मासे निघतात बोटीतून. दादा काढतात आपल्या बोटीतून. मुश्या पाले आहेत ते. हलवा घेऊन आणि सुरमई घेऊन झाले. आपण पुन्हा येतो घ्यायला. येतो राम. जवला, कोलंबी, मांदेळी, बागडा. बघू आता आपल्याला अजून दुसरा काय मावळ. बघा मित्रांनो किती मोठा ताड मासा आहे. सो फायनली मित्रांनो कुलाब्याचा आपण मावरा घेतला.
आता आपण आलेले आहेत भाऊच्या धक्क्यावरती. भाऊच्या धक्क्यावरती खूप चालावं लागतं मित्रांनो. गाड्या आपल्या बाहेरच ठेवतात आणि सगळे तुम्ही पाहू शकता कसे चालत चालले. मासे घेऊन झाले कुलाब्याचे. आता बघूया आपल्याला भाऊच्या धक्क्यावरती काय मासे मिळतात. बागडा इथे पण पापलेट मिळतील कदाचित. बघूया आपल्याला मोठी मिळाली तर घेऊया. बागडा, पापलेट, हलवा, सुरमई तर आपण मोठी घेतली कोलाब्यावरतून आज. तरी बघूया आता आपल्याला आज इथे काय मिळते. तर बघूया आता आपल्या नशिबात काय आहे ते. तुम्ही बघू शकता मित्रांनो, हा आहे भाऊचा धक्का. भाऊच्या धक्क्यावरती आज बोटी पण खूप आहेत आणि घेणाऱ्यांची गर्दी सुद्धा खूप आहे. तुम्ही बघू शकता क्राऊड किती आहे. बोटी पण आहेत आणि घेणाऱ्यांची गर्दी पण आज खूप आहे. तुम्ही बघू शकता बोटीतून मावरं काढत आहेत. हा आहे मित्रांनो कोता मासा. तुम्हाला लास्ट टाइम दाखवलेलं आहे. ह्याचंच बोट काढलं जातं. ह्याच्या बोटाला डिमांड खूप असते. बघा कशी साखळी पद्धत करून वरती दिली बोटीतून मासे काढतात. एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे. चांगलं टीमवर्क तुम्हाला बघायला मिळते मित्रांनो. बघा हा जिवंत मासा आहे. ह्याला आम्ही वेखरू बोलतात आणि इंग्लिश मध्ये ग्रॉपर फिश. बघा किती ताजा आहे, एकदम जिवंत आहेत दोन्ही. प्रत्येक बोटीची वेगवेगळी जाळी आणि प्रत्येक बोटीला वेगवेगळ्या पद्धतीचे मासे लागतात. तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला हलवे वगैरे त्याची बोटी दाखवली. आता हे कोलंबी, जवळा, शिंगाळे, बोईमोरा त्याच्या ह्या सगळ्या बोटी आहेत. आणि पापलेटांची होड्या पण दुसऱ्या वेगळ्या असतात. प्रत्येक बोटींना वेगवेगळ्या पद्धतीचा मावरा लागलेला असतं. ह्या मोठ्या ट्रॉलर आहेत. ट्रॉलर यांना कोळंबी, पोते, दाडे आणि मूळ वगैरे ह्यांना जास्त असतात. आणि ह्या छोट्या होड्या ह्या आपल्या मुंबईच्या छोट्या होड्या आहेत. ह्यांना तुम्ही पाहू शकतात कोळंबी, शिंगाळे, अजून लहान मावरं, मांदे वगैरे ह्यांना एकदम फ्रेश मावरं लागलेलं असतं. बघू शकतो मित्रांनो पापलेट वेगवेगळे करणार साईजनुसार, छोटे मोठे. आणि हे लिलावात येतील आता नंतर. ही बोट आहे पालखी खंडेवाची. बघितली कशी कॅच घेतात. बोटीतले आणणारे वेगळे असतात आणि कॅच घेणारे हे वेगळे असतात. बोटीतून हा उडवतो तो पण वेगळे आणि हा पण कॅच घेणारा पण वेगळा. बोटीतून तुम्ही बघू शकता मित्रांनो शिंगाळ्यातून अंडी कशी काढली जातात, एकदम फ्रेश. शिंगाळ्याच्या अंड्यांचा खूप कमी सीझन असतो आणि ही सध्याला आपल्याला 2 ते 2.5 वर्षानंतर ह्या साईडची अंडी बघायला मिळते. जर कोणाला हवी असेल तर माझ्याशी संपर्क साधा. किती फ्रेश आहेत बघा, डायरेक्ट काढून डायरेक्ट आपल्या हातातच दिली त्यांनी. कर्लीची साईज बघू शकता तुम्ही किती मोठी आहे. कर्लीमध्ये काटे खूप असतात पण ती चवीला एक नंबर असते. सकाळी घेतलेली आपण ससुंडक वरून सुरमई ती मम्मीने कापायला लावले. ह्या रविवारी थोडी छोटी सुरमई मिळाली पण ठीक आहे. ही साईज पण चालून जाते आपल्याला. जी मिळेल तशी आपल्याला घ्यावी लागते. का आपण काय असं ठरवून जात नाही का मोठीच घेणार का लहानच घेणार. ज्या साईजची सुरमई मिळेल त्या साईजची आपल्याला घ्यावी लागते. तरी सुरमई फ्रेश किती आहे बघू शकता फ्रेशनेस. तर तुम्हाला अशाच सुरमईचे किंवा दुसरे मासे हवे असतील तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकतात. मी माझा नंबर दिलेलाच आहे. बघू शकतात किती फ्रेश आहे. आता मम्मी ह्याचे तुकड्या मारणार आहे तर तुम्हाला तुकड्या दुसऱ्या साईडून मी दाखवतो आता. बघा मित्रांनो मम्मीने सुरमईच्या तुकड्या मारायला सुरुवात केलेली आहे. सुरमईची साईज बघा आणि फ्रेशनेस बघा, फक्त एकदम फ्रेश. बघू शकतात कशा पद्धतीने तुकड्या मारल्या जातात सुरमईच्या. आणि सुरमईच्या तुकड्याची साईज पण बघा, 2 तुकड्या झाल्या. हा आहे आपला रविवारचा फळा. रविवारी बघा किती आपल्या फळ्यावरती मासे असतात. मम्मी आता पापलेट कापत आहे आपण सकाळी घेतलेले ते.
काय काय आहे. आज आपल्याकडे आहेत खेकडे, मांदेळी, माकुल, सोललेली करंदी, सुरमई मगाशी कापली तिचं डोकं, ही आखी करंदी, ही फ्रेश पापलेट आपण घेतलेली, ही खापरी पापलेट, ती पण खापरी आहे, ती छोटी खापरी आहेत, ही छोटी खापरी, ही व्हाईट कलरची मोठी पापलेट आहेत, मीडियम साईज बांगडे आहेत, हलवा, रावस आणि मोठ्या मुश्या आणि मोठी करली आहेत आणि सुरमई मगाशी कापली ती. तर तुम्हाला अशाच पद्धतीचे फ्रेश एकदम मासे हवे असतील तर आपल्याशी माझा नंबर दिलेला आहे, तुम्ही माझ्या संपर्क साधू शकता. पापलेट कट होतात, कौलाची भरलेली एकदम फ्रेश.